श्रोते हो, दर्शक हो आणि मित्र हो, जागतिक आरोग्य दिनाच्या औचित्याने मार्मिक कट्ट्यावर आपण संवाद साधत आहोत वरदविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे माननीय डॉक्टर श्री प्रवीण भगवान बाबर यांच्याशी. ते वरदविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कन्सल्टिंग फिजिशियन आणि इन्सेंटिव्हिस्ट म्हणून काम पाहत आहेत. खूप कमी कालावधीमध्ये त्यांचा लौकिक संपूर्ण पंढरपूर शहर आणि तालुक्यामध्ये वाढला आहे. चला तर संवाद साधूयात डॉक्टर प्रवीण बाबर यांच्याशी. डॉक्टर साहेब, वास्तविक पाहता दवाखाना हा कुणालाही पण नको वाटतो, परंतु खूप प्रसंग असे असतात, खूप विकार असे असतात की व्यक्तीला दवाखान्यात जावं लागतं. तुम्हालासुद्धा बऱ्याचदा वेगवेगळे अनुभव आलेले असतात. मग असा एखादा चांगला अनुभव आहे का की रुग्णाची सेवा करताना तुम्हाला एक आत्मिक समाधान मिळालं, आनंद मिळाला? तर असा कुठला अनुभव आहे का? तर तो अनुभव आम्हाला सांगा. तसे नजीकच्या काळामध्ये बरेच अनुभव होऊन गेले, पण मी 2-3 अनुभव तुम्हाला सांगेन. एक 80-85 वर्षाच्या आजी आपल्याकडे आल्या होत्या ॲडमिट होण्यासाठी. तर त्या आल्या होत्या तेव्हा खूपच सिक होत्या. ब्लड प्रेशर खूप कमी होता, ऑक्सिजनची लेवल कमी होती. तपासणीनंतर हिमोग्लोबिन ही त्यांचं खूपच कमी, म्हणजे 2.4 असं एवढं कमी हिमोग्लोबिन होतं. म्हणजे नातेवाईकांनाही फार आशा नव्हत्या, पण नातेवाईकांशी संवाद साधून आपण त्यांना योग्य ती ट्रीटमेंट चालू केली. त्यांना व्हेंटिलेटरची गरज होती ना, व्हेंटिलेटर लावलं. त्यानंतर त्या जवळपास 8 ते 9 दिवस व्हेंटिलेटरवर होत्या. हां, 9व्या दिवशी त्यांना आपण एक्स्टुबेट केलं, म्हणजे व्हेंटिलेटरची गरज संपल्यानंतर व्हेंटिलेटरपासून डिस्कनेक्ट केलं. आणि त्याची 12-13व्या दिवशी चालत घरी गेल्या. वाह, क्या बात आहे. तर आणि त्यांच्याकडून एक कौतुकाची थाप पण मिळाली. तर म्हणजे 85 वर्षाच्या आजी इन्क्युबेट करून सुद्धा परत तुम्ही हे केलं? हो, आणि ते आमच्या गावच्याच असल्यामुळं त्यांचा आताही फॉलोअप असतो मला. आजी एकदम व्यवस्थित आहेत, चालतायत, फिरतायत, स्वतःचं काम स्वतः करतायत. बरं. तर किती दिवस झाले या गोष्टीला? या गोष्टीला एक 6 महिने झाले. 6 महिन्यानंतरही त्या फॉलोअपला वगैरे येतात आणि एकदम चांगले आहेत. बरोबर. प्रत्येक वेळेस आलं की कौतुक करून जातात. आणि तुम्ही पण ज्या वेळेस त्यांना पाहतात त्यावेळेस तुम्हाला एक आत्मिक समाधान वाटतं. त्यावेळेची सिच्युएशन आठवते आणि आजची परिस्थिती बघता थोडंसं समाधान वाटतं की आपण केलेल्या सेवेला किंवा प्रयत्नाला यश आलं. त्यानंतर दुसरा एक अनुभव सांगायचं तर एक कदम म्हणून पेशंट होते आजोबा, 70-75च्या आसपास वय त्यांचं. सकाळी 6-6:30 वाजताची वेळ असेल. सकाळी पहाटेची. त्यांचे नातेवाईक त्यांना घेऊन आले की त्या अर्धा 1 तासापासून त्यांचा उजवा हात आणि उजवा पाय कामच करत नाही आहे. पॅरालिसिस झाला होता त्यांना, अर्धांगवायू. तर त्यांना आपण ते प्राथमिक उपचार चालू केले. त्यानंतर त्यांचं मेंदूचा स्कॅन केला आणि त्यांचं थ्रोम्बोलायसिस केलं. थ्रोम्बोलायसिस ही एक नवीन प्रकारची ट्रीटमेंट आहे, जी फक्त जर पेशंट आपल्याकडे कमी वेळात पोचला, गोल्डन पिरियडमध्ये पोचला, तर आपण ते. गोल्डन पिरियड किती वेळाचा असतो पॅरालिसिस माणसाला? 4.5 तासाचा आपण. 4.5 तास. हां, काही प्रत्येक आजाराला हाच आहे का? प्रत्येक आजाराचं वेगवेगळा असतो. पॅरालिसिससाठी आपण 4.5 तासाचा पकडतो गोल्डन पिरियड. त्या दरम्यानाला तर ही उपचार पद्धती आपण त्यांना देऊ शकतो. तर ते थ्रोम्बोलायसिस केल्यानंतर 1 तासानंतर आजोबा पूर्ण, म्हणजे जे पूर्ण हातपाय व्यवस्थित झाले, ते पूर्ण एकदम व्यवस्थित झालं. आणि आजोबाला आम्ही 1 दिवसानंतर चालवलं सुद्धा. हां, दुसऱ्या दिवशी चालवलं आजोबाला आम्ही 24 तासानंतर. तर तो एक अनुभव आमच्यासाठी फार चांगला होता. आणि त्या केसमध्ये पहाटे मेडिसिन्स अवेलेबल आहे आपल्याकडे. 24 आवर फार्मसीची सोय आहे आपल्याकडे. हो, आणि ऑल डिसीजसाठी आपल्याकडे इमर्जन्सी 24 आवर इमर्जन्सी सेवा अवेलेबल संपूर्ण आपल्याकडे आहे. हो, आणि अशा न्यूरो रिलेटेड केसमध्ये आपल्याला
डॉक्टर राहुल नागणे म्हणून सध्या पंढरपूरमध्ये न्यूरोलॉजिस्ट आहेत, मेंदू विकार तज्ज्ञ. तर वेळोवेळी त्यांचीही फार हेल्प होते. बरोबर. मेंदूच्या रिलेटेड पेशंट्समध्ये या हे जे कदम पेशंट आहेत त्या पेशंटही त्यांचं योगदान तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यानंतर आणखी एक दुसरा अनुभव सांगायचा तर आत्ता 1-1.5 महिन्यापूर्वीचीच गोष्ट आहे. रविवार होता, दुपारची वेळ होती. बऱ्याच वेळा होतं असं की पेशंट्सलाही शंका असते, रविवार आहे, दुपारची वेळ आहे, कोण डॉक्टर भेटतील का. तर एक पेशंट होते, मध्यम वय असावं त्यांचं, 40-50च्या आसपासचं वय होतं. तर त्यांना डाव्या बाजूला छातीत दुखायला म्हणून ते आले होते. आणि ECG केला तर त्यामध्ये ॲक्यूट MI होता, म्हणजे हृदयविकाराचा झटका होता. आणि तो तीव्र प्रकारचा होता. ECG बघता. आणि लगेच आम्ही, आमच्याकडे 2D इको अवेलेबल आहे, मी स्वतः 2D इको करतो. लगेच आम्ही त्यांचा इको केला. तर इकोमध्येही हृदय फार कमकुवत झालेलं होतं. आणि एकंदरीत परिस्थिती नाजूक होती. नातेवाईकांना आम्ही त्या सगळ्या गोष्टी केल्या आणि प्राथमिक उपचार चालू केला. आणि त्या तीव्र हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्या पेशंटचे ठोके अचानकच खूप वाढले. त्याला आम्ही मेडिकल टर्ममध्ये व्हेंट्रिक्युलर टॅकीकार्डिया म्हणतो. त्यामध्ये हृदय व्यवस्थित काम करत नाही, काही मिनिटासाठी 1 मिनिटासाठी उपचार नाही भेटला तर माणूस दगावू शकतो. तर त्यावेळेस मी तिथंच अवेलेबल होतो. तर आम्ही लगेच त्यांना ते शॉक थेरपी म्हणतो आपण, CPR स्टार्ट केला, म्हणजे छातीवर कॉम्प्रेशन द्यायला चालू केले आणि शॉक दिले. त्यांना 2 वेळा शॉक द्यावा लागला आम्हाला एक ठराविक अंतरानंतर. आणि त्यानंतर पेशंट जागा झाला. त्यांचं हृदयाचे ठोके पण नॉर्मल झाले व्यवस्थित, ब्लड प्रेशर व्यवस्थित झाला आणि पेशंटही शुद्धीवर आला. तर तो एक अनुभव फार म्हणजे रोमांचकही म्हणता येईल. आणि आनंद सुद्धा ज्यावेळेस हे म्हणजे सक्सेसफुल झालं हे आमचं सगळं ट्रीटमेंट आणि CPR वगैरे, त्यानंतर आनंददायी होता. त्यानंतर त्या पेशंटला आम्ही अँजिओग्राफीसाठी शिफ्ट केलं इमर्जन्सीमध्ये. आणि त्या पेशंटची अँजिओग्राफी झाली, त्यामध्ये 100% त्यांची मेजरनं 100% ब्लॉक होती. त्याला अँजिओप्लास्टी झाली. डॉक्टर बसवराज सुतार सर हे कार्डिओलॉजिस्ट आहेत, त्यांच्याकडून झाली. आणि अँजिओप्लास्टीनंतर पेशंट 4थ्या दिवशी घरी गेला. त्यानंतर त्यांचे नातेवाईक येऊन भेटले मला आणि त्यांनी फार आभार मानले की तुम्ही त्यावेळेला उपस्थित होता आणि योग्य ते उपचार केल्यामुळे आमचा पेशंट आज व्यवस्थित आहे. विशेषतः तो तरुण म्हणजे 45 आणि जबाबदार व्यक्ती होता, घरचा जबाबदार व्यक्ती होता. त्यामुळं असे नातेवाईकांचे जेव्हा रिव्ह्यू मिळतात आणि त्यांच्याकडून जेव्हा कौतुक होतं तेव्हा खूप आनंद होता आणि पुढच्या कामासाठी थोडंसं आणखी एनर्जी येते, पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. म्हणजे रुग्णाचं वय किती आहे हा भाग महत्त्वाचा नसून रुग्णाला उत्तम सेवा मिळणं आणि त्यातून त्याचे प्राण वाचणं हे खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळं ते कुटुंबाला जो आनंद होतो तोच आनंद किंबहुना जास्त आनंद डॉक्टरांना होतो, असं डॉक्टरांनी आपल्याला आता सांगितलं. डॉक्टर साहेब खूप खूप धन्यवाद.